नमस्कार। बीड जिल्ह्यातले दोन प्रमुख दसरा मेळावे म्हणजेच पहिला पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा आणि दुसरा मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावरचा दसरा मेळावा आज पार पडला। मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी या दोन्ही दसरा मेळाव्यांमध्ये मराठा ओबीसी वादाची ठिणगी पेटणार नाही अशी अपेक्षा होती, पण शेवटी तेच झालं। 2-3 दिवसाअगोदर पंकजा मुंडे जी24 तास सोबत बोलत असताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला की जे काही हैदराबाद गॅजेट आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे। तर पंकजा मुंडेंनी एक ओबीसी नेत्या म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं की हैदराबाद गॅजेट जेव्हा बनलं होतं तेव्हा आपला देश गुलामीत होता, त्यामुळं गुलामीच्या काळात बनलेल्या एखाद्या गॅजेटाची आता अंमलबजावणी करणं कितपत योग्य आहे हे मला कळत नाही, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी विचारला। आणि या प्रश्नाचा विरोध करत मनोज जरांगे पाटलांनी हॉस्पिटलमधून अत्यंत तीव्र शब्दात पंकजा मुंडेंच्या या वाक्याचा विरोध केला। मनोज जरांगे पाटील असं म्हटले की पंकजा मुंडेंच्या मनात मराठा समाजातील मुलांबद्दल अत्यंत तुच्छ विचार आहे। पंकजा मुंडेंना असं वाटत नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं। खरं तर मागच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात जो काही जातीवाद झाला तो उभ्या महाराष्ट्रानं पाहिला, पण एवढं सगळं होऊनही पंकजा मुंडेंनी कधीच उघडपणे मनोज जरांगे पाटलांवर कोणतीही टीका केली नाही। निवडणुकीत पंकजा मुंडेंचा मोठा पराभव झाला, त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं, मंत्री केलं गेलं। पंकजा मुंडेंना मंत्री करण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं पंकजा मुंडेंच्या मागे असलेला ओबीसी मतदार किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या मागे असलेला लोकांचा प्रतिसाद। त्यामुळे पंकजा मुंडेंना जे काही मंत्रिपद मिळालं ते ओबीसी समाजामुळेच मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मग असं सगळं असताना पंकजा मुंडे कायम मनोज जरांगे पाटलांबद्दल एकदम सौम्य भूमिका घेतात, कधीही त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करत नाही। पण जेव्हा पंकजा मुंडे एखादं वाक्य ओबीसी समाजाच्या बाजूनं बोलतात तेव्हा मनोज जरांगे पाटील अत्यंत खालच्या पातळीवर पंकजा मुंडेंवर टीका का करतात हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि आज जो मेळावा झाला त्या मेळाव्यात जरांगे पाटलांनी जवळजवळ 15 मिनिटं पंकजा मुंडेंच्या या एका वाक्यामुळे त्यांच्यावर टीका केली। खरं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये या गोष्टीसाठी छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके असतील हे उघडपणे विरोध करतात, पण तरीही मनोज जरांगे पाटील जेव्हा संधी मिळेल तेव्हा पंकजा मुंडेंना टार्गेट करण्याचा का प्रयत्न करतात याचं खूप मोठं कारण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समोर सांगणार आहे, त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासमोर राहा। आजच्या व्हिडिओचा दुसरा प्रश्न म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा जो काही भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यातले कोणते दोन प्रमुख मुद्दे आहेत जे महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा जो नारायणगडावरील दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यातले कोणते 3 मुद्दे आहेत ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात कुठेतरी वातावरण परत एकदा बदलतं की काय असे प्रश्नार्थक चिन्ह आहेत। या तीनही गोष्टींवर आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 5 मिनिटात बोलणार आहे, त्यामुळे या संपूर्ण विषयाची सविस्तरपणे माहिती हवी असेल तर पुढचे 5 मिनिटं माझ्यासमोर थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। व्हिडिओची सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिला मुद्दा, पंकजा मुंडे जरांगे पाटलांबरोबर कायम अत्यंत सौम्य भूमिका घेतात तरी मनोज जरांगे पाटील पंकजा मुंडेंवर खूप टीका का करतात याचं खूप मोठं कारण आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोक जमवण्याची ताकद कुठल्या माणसामध्ये असेल तर ती मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे। मनोज जरांगे पाटलांनी ठरवलं तर एक दिवसात ते सत्ताही उलथापालथ करू शकतात अशी भावना सध्या लोकांच्या मनामध्ये आहे। पण मनोज जरांगेंच्या विरोधात लोक जमा करणारा दुसरा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता ओबीसी नेता कोण हा प्रश्न जेव्हा आपण सर्वसामान्य लोकांना विचारतो तेव्हा पंकजा मुंडे हे नाव सगळ्यात पहिले समोर येतं। त्यामुळे सध्या मनोज जरांगे स्वतःला एकदम वरच्या स्तराचा माणूस समजतात आणि माझ्या विरोधात महाराष्ट्रात कोणीतरी लोक जमा करू शकतो ही गोष्ट कदाचित मनोज जरांगे पाटलांना आजकाल आवडत नाही। त्यामुळे पंकजा मुंडे कायम अत्यंत चांगल्या प्रकारे मनोज जरांगेंना बोलतात, त्यांचा आदर करतात, पण मनोज जरांगे पाटील कायम पंकजा मुंडेंवर किंवा मुंडे घराण्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका करतात। आजही त्यांनी काय बोलले ते 15 मिनिटाचा संपूर्ण त्यांचं भाषण तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल। खरं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या जातीसाठी आरक्षण मागताय, तो तुमचा अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, पण ज्या प्रकारे तुम्हाला आरक्षण पाहिजे त्या प्रकारे ओबीसी नेत्यांनाही ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे आणि त्याला तुम्ही विरोध करू शकणार नाही। त्यामुळं पंकजा मुंडेंना मनोज जरांगे पाटील विरोध करतात याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की पंकजा मुंडेंची लोक जमा करण्याची जी ताकद आहे ती कुठं ना कुठं मनोज जरांगे पाटलांना पचत नाही आहे आणि त्यामुळे ते वारंवार पंकजा मुंडेंवर किंवा मुंडे घराण्यावर टीका करतात। आजच्या व्हिडिओतला दुसरा मुद्दा म्हणजे भगवान भक्तीगडावर जो काही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा मेळावा झाला त्या मेळाव्यातले 2 प्रमुख मुद्दे।
एक मुद्दा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी आपल्या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट केली की याच्या ताटातलं त्याला खाऊ देणार नाही, म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या गोष्टीशी आम्ही सहमत नाही आहोत। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली। तुम्ही दोघांचंही भाषण ऐका। दोघांनी आपल्या भाषणात क्लिअर सांगितलं की आमच्या ताटातलं दुसऱ्याला घेऊ देणार नाही। त्यामुळे दोन्ही नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट, धनंजय मुंडेंनी वारंवार आपल्या भाषणात शेरोशायरी केली आणि असं सांगितलं की कुणाला वाटत असेल की कुणी मुंडे घराण्याला संपवू शकतं तर तुमच्या 10 पिढ्या जातील, पण मुंडे घराणा किंवा स्वर्गीय मुंडे साहेबांची विचार कधीच संपणार नाही, असं म्हणून त्यांनी कुठं ना कुठं मनोज जरांगे पाटलांना डिवसल्याचंही आजच्या या संपूर्ण भाषणामध्ये आपल्याला बघायला मिळालं। दुसरी गोष्ट, मनोज जरांगेंचा जो काही नारायणगडावरचा दसरा मेळावा झाला त्या मेळाव्यात मनोज जरांगेंनी आज 3 प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष दिलं। एक तर 15 मिनिटं मनोज जरांगेंनी 1 घंट्यापैकी फक्त पंकजा मुंडेंवर टीका केली, अत्यंत खालच्या पातळीत ते पंकजा मुंडेंवर बोलले। दुसरी गोष्ट, त्यांनी मराठा समाजाला एक संदेश दिला की शासन आणि प्रशासन या दोन्ही जागेवर आपले मुलं कशी जातील यासाठी प्रयत्न करा आणि संपूर्ण मराठा समाज एकजुटीनं राहा, त्या गोष्टीचंही स्वागत करतो। त्यानंतर त्यांनी तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला। एकीकडे ते म्हणतात की संपूर्ण मराठा समाज एकजुटीनं राहा आणि दुसरीकडे ते म्हणतात की ओबीसी समाजात जेवढ्या काही जाती आहेत किंवा ओबीसीच्या आत जेवढ्या काही जाती आहेत त्या जातीतल्या कुठल्याही नेत्यानं जर आपल्यावर टीका केली तर तुम्ही फक्त त्या नेत्याला टार्गेट करा आणि त्याच्या जातीला टार्गेट करा, संपूर्ण ओबीसी जेवढ्या काही जाती आहेत त्यांना टार्गेट करू नका। म्हणजे जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे, लक्ष्मण हाकेंनी जर आपल्या आरक्षणाला विरोध केला तर तुम्ही फक्त धनगरांना टार्गेट करा, जर छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला तर फक्त छगन भुजबळांच्या समर्थकांना आणि माळी जातीला तुम्ही टार्गेट करा, पंकजा मुंडेंनी किंवा धनंजय मुंडेंनी आपला विरोध केला तर फक्त त्यांचे समर्थक आणि वंजारी समाजाला तुम्ही टार्गेट करा। म्हणजे संपूर्ण ओबीसी हे आपलं लक्ष नाही आहे, जो ओबीसीतली जी जात आपल्याला विरोध करेल आपल्याला फक्त त्याला टार्गेट करायचं। म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की आपण सगळे एकजुटीनं राहा आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की ओबीसीतून एकाला टार्गेट करायचं। म्हणजे जुन्या काळात तुम्ही ऐकलं असेल की फूट पाडा आणि राज्य करा, तसं फूट पाडा आणि आरक्षण घ्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी मांडल्याची आम्हाला बघायला मिळालं। या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? जे काही 2 दसरा मेळावे झाले, कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे होते, महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं? खरं तर कुठल्याही समाजाच्या विरोधात मी नाही किंवा कुणाच्याही आरक्षणाचा मलाही विरोध करायचा नाही, पण एखादा व्यक्ती जेव्हा वारंवार खूप खालच्या पातळीच्या शब्दात बोलतो किंवा कोणत्या नेत्याला काहीही बोलतो, महाराष्ट्राच्या संस्कृतीचंही भान ठेवत नाही, तेव्हा या संपूर्ण विषयावर बोलावं लागतं। या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।